नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जे जवान पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं ग्राउंडसाठीचं वेळापत्रक जे आहे, वेळापत्रक म्हणता येईल किंवा जे ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे, याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही जी भरती झाली होती जवान पदाकरिता, तर तुम्ही इथं बघा, इथं रिझल्ट तुम्हाला दाखवेल. अद्ययावत बातम्यामध्ये तुम्ही जर जाल तुम्ही तर इथं एक्झाम रिझल्ट्स ऑफ इथं दिसून जाईल. अच्छा. तो इथं तुम्ही बघू शकता हा रिझल्ट लावलेला आहे यांनी मार्क लिस्टनुसार दाबलेला आहे. म्हणजे इथं सगळ्यात जास्त मार्क विद्यार्थ्यांचे आफ्टर नॉर्मलायझेशन करून हे विद्यार्थ्यांची यादी आहे. आता याच्यामध्ये ग्राउंड किती विद्यार्थ्यांचं क्वालिफाय होणार आहे. आता 1:10 रेशिओनं विद्यार्थ्यांचं काय करणार आहेत, की ग्राउंड घेणार आहेत. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार जर बघाल तुम्ही सपोज जर जाहिरातीमध्ये ज्या जागा आहेत एक्साईज कॉन्स्टेबलच्या जर बघाल तुम्ही मी जाहिराती तुम्हाला दाखवतो. तर राज्य उत्पादन शुल्काची विभागाची जाहिरात दाखवेल मी. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की एक्झॅक्टली किती विद्यार्थी जे आहेत शुद्धीपत्रक आहे हे त्याच्यानंतरनं 21चं आहे हे. वेबसाईटच्या मेन वेब पेजवरही असू शकतं हे. इथे आहे ही जाहिरात. तुम्हाला इथं मी सांगेल की एक्झॅक्टली टोटल जर बघितल्या तर ह्या होत्या 568 जागा. तर हे विद्यार्थी सिलेक्ट होतील 5,680 एवढे विद्यार्थी काय करतील की त्याच्यासाठी सिलेक्ट केले जातील. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार आता इथे सांगेल तुम्हाला लघुटंक लेखक आहे, हे जवान आहे. तर इथं बघा एस-सीसाठी जर बघितलं तर 810 विद्यार्थी सिलेक्ट केले जातील. एस-टीसाठी 30 विद्यार्थी, व्ही-जे-साठी 140, एन-टी-बीसाठी 190, एन-टी-सीसाठी 250, एन-टी-डीसाठी 130, त्याच्यानंतरनं ओ-बी-सीसाठी 1230, त्याच्यानंतर एस-बी-सीसाठी 80 आणि ई-डब्ल्यू-साठी 570 एवढे विद्यार्थी काय करतील की ग्राउंडसाठी आणि ओपनसाठी 2250 एवढे विद्यार्थी काय करतील की सिलेक्ट केले जाणार आहे. ते प्रत्येक आरक्षणानुसार वेगवेगळ्या म्हणजे ते त्या रेशिओनुसार काय करतील सिलेक्ट केले जाणार आहे. आता शंभूराज देसाई यांची जी ही होती आजची जी प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे. तर त्याच्यानुसार जर बघितलं त्यांनी तर जुलैमध्ये त्यांनी काय केलं आहे की सांगितलेले आहे ग्राउंड कधी होणार याच्या. तर याच्यानुसार जर बघितलं तर 15 जुलैपर्यंत काय होणार की त्यांची ग्राउंड जी आहे ते खतम होणार म्हणजे संपणार आहे. ग्राउंड त्यांचं काय करणार की 15 जुलैपर्यंत संपणार. आणि तुम्ही जर पाहाल तर 15 जुलै ते 15 ऑगस्ट यावेळी त्यांचं प्रशिक्षण कंप्लीट होणार आहे आणि 15 जुलैला त्यांना काय होणार की नियुक्तीपत्र हे देण्यात येणार आहे. तर ही माहिती होती या याची. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.